नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात प्रथमच महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्याबाबत सविस्तर माहिती पहा या व्हिडिओमध्ये. या महिलांनाच मिळणार लाडकी बहीण योजनामध्ये लाभ. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत. 1. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. 2. लाभार्थ्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. 3. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला या दोन्हीपैकी एक कागदपत्रे आवश्यक आहे. 4. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे. त्यासाठी कमीत कमी उत्पन्न वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखापर्यंत असणे अनिवार्य असणार आहेत. 5. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत असणे आवश्यक आहे. 6. पासपोर्ट आकाराचा फोटो द्यावा लागणार आहेत. 8. सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र ते आपणास ऑनलाईन पोर्टलवरती उपलब्ध करण्यात येईल. 7. रेशन कार्ड व त्या रेशन कार्ड मध्ये लाभार्थी महिलेचे नाव आवश्यक आहे. त्यानंतर लाभार्थी निवड. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपणाकडे वरीलप्रमाणे कागदपत्रे असणे आवश्यक आहे, तरच आपण पात्र असणार आहे, अन्यथा या योजनेपासून अपात्र